एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही. ठाम मत होते माझं. पण झालं काय, तुम्ही दिली नाही. मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही. तुम्ही गैरसमज करून गणू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही. तुम्ही जे केलं ते केलं, मला माहितीये. पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे. कोण काय करत होतं, कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये. साहेब आज मी बोलतो उघडपणे, आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला. एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घेईल. गेले 1 महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली, ठीक आहे 1-2 मिनिटं मला बोलू द्या, मला बरंच भरायचं अजून. पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं, शेवटी काय झालं. हा या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला. पण एवढं नक्की सांगतो, या खेळामध्ये वय माझं 41 आहे, फार काही वयस्कर नाही, आम्ही सगळे तरुण आहोत. या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील, हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो. ज्यांनी या ठिकाणी या सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, कशासाठी, कुणाच्या वाटेला आम्ही गेलो. कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले, काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करा. कुणी आडवा येऊ दे, तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता. आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे. हे पुन्हा होऊन देऊ नका, मी तर होऊन देणारच नाही. कोण कार्यकर्ते, आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला. अहो शिवसेनेने जागा घेतली, पुढे विधानसभेला होणार का, मग पुन्हा असं होणार का. मग मधीच ते नेते आले, त्यांनी सांगितलं ह्यांचं विमान कुठं जाईल. आता बोलू, सांगली जिल्ह्याचं विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकर. आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी. व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास सोसलाय मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून, हे साहेब तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तिघांना माहिती आहे काय काय सोचलंय मी. पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो, कुठेही तडजोड केली नाही. हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना, शांतपणे राहतोय, काम करतोय, पण डिवचायचा कशाला. हे सगळं केलं. मी मगाशी सांगितलं चंद्रराव पाटलांना सुद्धा कुस्तीकर म्हणून आदर आहे, मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला MLC करतो, हेही विनंती केली. ठीक आहे, तेही त्यातनं मार्ग सुटला नाही. काय बोलायचं काय, म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत राहील. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आहात, तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात. तुम्ही माझ्यासाठी, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली, टोकाची भूमिका घेतली. नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली. बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला, ते बैठकीलाच गेले नाही, सगळ्यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते. पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्या बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये. आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही 100% काँग्रेसची मतं असणार आहेत. मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही या सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या, काही संबंध नाही. ही काँग्रेसची मतं असणार आहेत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसं व्हावा, काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं, कार्यकर्त्यांचं, तळागाळातील आमच्या नगरसेवकांच्या, जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या. मी एवढंच या ठिकाणी सांगतो. आज चुकून भावनावश होऊन मी काय बोललो असेल, मी नम्रपणे सांगितलं
19ची माझी अडचण वेगळी होती. ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाने 1980च्या दशकामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांकडे कुठलाही राजकीय वारसा नसताना, आर्थिक पाठबळ नसताना जेव्हा त्यांना साथ दिली, अशा माझ्या लोकांना मला वाऱ्यावर सोडायचं नव्हतं. म्हणून सन 2019ला मी निर्णय कळवला की मला विधानसभाच लढायची. नुकतीच आमच्याकडे महापूर आलेलं होतं. त्यावेळेस थोरात साहेब, नाना पटोले साहेब तुम्ही येऊन गेलेला होता. आमच्या लोकांना धीर देण्याचं काम तुम्ही दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं. हे करत असताना पुन्हा 19ची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचं सरकार झालं. थोरात साहेब तुम्ही आमच्या एका तरुण सहकार्याला आम्ही तयार केलं. त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीत या वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील. हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला दिला. आणि म्हणून पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून, जुना इतिहास बाजूला ठेवून, कुठला जो काही इतिहास असेल तो इतिहास बाजूला ठेवून, आलेली संधी मला किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकार्याला दिली. तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं. जिल्हा काँग्रेस कमिटीतनं आम्ही एक नाव पाठवलं, राज्यात एक नाव गेलं, राज्यात तुम्ही दिल्लीपर्यंत एक नाव पाठवलं. तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की विश्वजित मला खूप बरं वाटलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही म्हणला, थोरात साहेब तुम्ही म्हणला, नाना पटोले साहेब म्हणला की तुम्ही जिल्ह्यात विश्वजित तू काँग्रेस एक संघ केली, एक संघ ठेवली काँग्रेस. हे खरंय. परंतु काय घडलं? 3 महिने आम्ही या ठिकाणी मागत होतो. जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या, महाविकास आघाडी झाली, ठीक आहे. देशात वातावरण फार विचित्र आहे. आज लोकशाही संपवण्याचा कट सत्ताधारी पक्षांनी रचलेला आहे. महाविकास आघाडी ही आज संघर्षातनं काम करते. महायुती कशा पद्धतीने महाराष्ट्रात सत्तेवर आली हे सगळं तुम्ही साक्षीदार आहात. आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांना महायुतीला रोखण्याकरता आपण एकाच एक लोकसभामध्ये लढाई लढली पाहिजे. म्हणून इंडिया अलायन्स झालं, महाविकास आघाडी झालं. पण ह्या ठिकाणी जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तर काँग्रेसची जागा, तर ही सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच होती. या मताशी तुम्ही सहमत होता. पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला. आम्ही तुमच्या होला हो ऐकत या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या, आमची ऊर्जा जागवली. आम्ही या ठिकाणी पेटून उठलो. मी लोकांना, कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल, हे सांगत गेलो आम्ही लोकांना. पण नंतर काय झालं? मार्च एप्रिल जवळ आलं. मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल. माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील, ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी. मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगलीचा आणि कोल्हापूरचा संबंध येतो कुठे? हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे? हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची जागा शिवसेनेची होती, ती त्यांनी घ्यावी. आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू. शिवसेनेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात, मला माहिती आहे. प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता. तुम्ही सांगितलं ती लढा जागा, आम्ही म्हणालो लढा, आम्हाला आनंद आहे. सांगली जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ येतात, त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू. राजू शेट्टी साहेब आले महाविकास आघाडीत, आनंदच आहे. शेतकऱ्यांचे नेते आहेत, आम्हाला आनंद आहे, त्यांचा आदर आहे. काय त्यांच्यात बिनसलं आम्हाला माहित नाही. मग मूळ प्रश्न आला सांगलीवर. अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती, 2 काँग्रेसचे आमदार, 1 शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार, आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं आहे, सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत. तुम्ही लढत होता, परंतु काय झालं? आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे, पैलवान आहे, त्याला प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो, सांगत गेलो, आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली, काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय. तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली. असं होतं लोकशाहीमध्ये, असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी
की काय करायचं. एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही. ठाम मत होते माझं. पण झालं काय, तुम्ही दिली नाही. मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही. तुम्ही गैरसमज करून गणू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही. तुम्ही जे केलं ते केलं, मला माहितीये. पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं, हा माझा सवाल आहे. कोण काय करत होतं. कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब, आज मी बोलतो उघडपणे, आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला, पण आमचं एक दुर्दैव पण आहे. काय करायचं, कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते. मला लागली. विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले, त्याला दृष्ट लागली. परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घेईल. गेले 1 महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली, ठीक आहे, 1-2 मिनिटं मला बोलू द्या, मला बरंच भरायचं अजून, थोडंच बोलायचं. 1 महिना ठीक आहे साहेब, मी म्हणतो आपण आमच्यासाठी लढला, दिल्लीपर्यंत आपण गेला. आदरणीय केसी वेणुगोपाल साहेब, आदरणीय रमेश चन्नेताला साहेब, सगळे आमच्यासाठी लढले. लढलात तुम्ही, परंतु काय झालं मला माहित नाही. मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या, आज समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर दिली तदनंतर सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली, मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू. ठीक आहे, त्यात प्रामाणिक प्रयत्न होता, कारण सांगली जिल्ह्याची जागा हे आपण या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे. सगळं मान्य आहे थोरात साहेब, सगळं मान्य, नाना पटोले साहेब. पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं, शेवटी काय झालं. हा, की परत खाली. ठीक आहे, या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला, पण एवढं नक्की सांगतो, या खेळामध्ये वय माझं 41 आहे, फार काही वयस्कर नाही, आम्ही सगळे तरुण आहोत. या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील, हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो. ज्यांनी या ठिकाणी या सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, कशासाठी, कुणाच्या वाटेला आम्ही गेलो. कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले, काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचं. अरे सरळ वाटेनेच करत होतो. पण साहेब काय झालंय, मी आज जाहीरपणे सांगतो, कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी. थोरात साहेब, तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी, साहेबांचा स्वभाव माहिती आहे, तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता. विश्वजित कदम साहेब फार सरळ होते, बरोबर आहे, सरळ होतेच, म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना, तर राहू दे, होते सरळ. आणि मी आमच्या लोकांना सांगतो, आमच्या लोकांना, सांगली जिल्ह्याला, आणि ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो, पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे, पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत, आणि हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडणार नाही. तुमच्या सगळ्यांचे मला फोन येत होते, विश्वजित मार्गखार, विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सहकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय. मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो. तो 19 तारखेला 18ला माझ्याकडे आला, 17ला माझ्याकडे आला, 22ला 21ला रात्री आला. काँग्रेस पक्षाने, शिवसेनेने आमच्या विनंतीला मान देऊन, माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले. मी स्वतः राहुलजींशी बोललो. मी सांगितलं, अरे भावा नको या भानगडीत पडू, अपक्ष लढणं वेगळं असतं, या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं. काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील, काही लोक
ह्याच्यासाठी येत असतील, ह्याच्यात नको फसू. राज्यसभा काही वाईट नाही आहे, तसा खासदार फंड मिळेल.